नमस्कार, स्वागत आहे तुमच्या स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती। आज आपण बघूयात पौष्टिक अशा पालक पुऱ्या कशा बनवायच्या। अगदी झटपट बनवून तयार होतात मुलांच्या डब्यासाठी किंवा कोणी आयत्या वेळेला पाहुणे आले तर त्यांच्यासाठी नाश्त्याला म्हणून तुम्ही देखील हा पदार्थ बनवू शकता। तर एका ताटामध्ये आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकलेला आहे। त्यामध्ये सुखे आपण मसाले ॲड करूयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत, चवीनुसार मीठ आणि यासोबतच आपण टाकलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट। एक वाटण तयार करून घेऊयात। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक वाटून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला पालकची आता प्युरी बनवून घ्यायची आहे। तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 वाट्या पालक बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता मी वाटून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही पालक हा उकडून घेऊन आणि त्यानंतर याची प्युरी बनवून देखील मिक्स करू शकता। तर मी या ठिकाणी कच्चाच वापरलेला आहे जेणेकरून आपली रेसिपी देखील झटपट होईल। पालक थोडीशी उकडून घेतल्यामुळे फक्त आपल्या पालकाच्या ज्या पुऱ्या आहेत त्याचा रंग छान असा गडद हिरवा येतो, त्यामुळे ते उकडून घेतलं तरी चालेल। तर या ठिकाणी घट्टसर आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 5 ते 10 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून देऊयात। एक 10 मिनिटानंतर आता आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात। तर पुऱ्या आपल्याला किती मोठ्या किंवा छोट्या हव्या असतील या पद्धतीने या ठिकाणी याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत। हातावरती याला गोलाकार देऊन आपण थोडंसं तेल लावून आता एक एक करून सर्व पुऱ्या लाटून घेऊयात। तर पहिल्या बॅचसाठी आपल्याला 5-6 पुऱ्या एकदमच लाटून घ्यायच्या आहेत, त्यानंतर आपण ती एक एक करून तळून घेऊयात। दुसऱ्या बाजूला आपल्याला तेल देखील गरम करून घ्यायचं आहे। तर 5-6 पुऱ्या लाटल्यानंतर आता आपण एक एक पुरी तळून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये तेल एकदम चांगलं कडकडीत गरम असायला हवं, जेणेकरून पुऱ्यांना तेल हे जास्त शोषून घेतलं जाणार नाही, शिवाय पुऱ्या देखील अशा छान टम्म फुगल्या जातात। तर बघा आपली पुरी एकदम छान अशी टम्म फुगलेली आहे। तर पुरी तळताना लक्षात ठेवायचं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर हाय टू मीडियमच्या मध्ये तुम्ही या गॅसच्या फ्लेमवरती पुऱ्या तळून घेऊ शकता। पुऱ्यांचा रंग तुम्हाला थोडासा या पद्धतीने लालसरमध्ये देखील तुम्ही तळून घेऊ शकता, जेणेकरून ती कच्ची राहणार नाही आणि छान खुसखुशीत देखील लागेल। तर अशी ही पालक पुरीची रेसिपी तुम्ही या थंडीच्या दिवसांमध्ये नाश्त्यामध्ये देखील मुलांना हलक्या भुकेसाठी बनवून देऊ शकता। तर अशी झटपट अशा या पुऱ्या बनवून तयार होतात आणि खायलाही मस्त लागतात। कोणत्याही चटणीसोबत तुम्ही ही सर्व करू शकता। तर या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त अशा पालक पुऱ्या। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला आणि रेसिपीला देखील लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।